भगवते वासुदेवाय. श्लोक 52 आणि 53. यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च. श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि. शब्दार्थ. जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी चिखलाला पार करून जाईल तेव्हा तू ऐकलेल्या आणि ऐकण्यासारख्या इह आणि परलोकातील सर्व भोगांपासून विरक्त होशील. तऱ्हेतऱ्हेची वचने ऐकून विचलित झालेली तुझी बुद्धी परमात्म्यात अचलपणे स्थिर होईल आणि तुझा परमात्म्याशी नित्य संयोग होईल. भावार्थ. भगवंतांनी चिखलाची किती योग्य उपमा मोहाला दिली आहे. कोणत्याही गोष्टीचा मोह एकदा का आपल्याला झाला की आपण त्यात फसत जातो, पुरते अडकतो. आपल्याला आपले ध्येय गाठायचे असेल तर कोणत्याही मोहात इतर गोष्टीत न अडकता कष्ट करण्या वाचून गत्यंतर नाही. कशाला महत्त्व द्यायचे हे कळणे सर्वात आवश्यक आहे. कर्तव्याच्या पुण्यपथावर मोहाच्या फुलबागा. मोहात रमलो तर मग ससा कासवाच्या गोष्टीतला ससा व्हायला वेळ लागत नाही. अर्जुनाला जसा पोपटाचा डोळा दिसत होता तसे आपल्याला आपले कर्तव्य दिसायला हवे. मोहाला जिंकले तर आपण सर्व भोगांपासून आपोआप लांब राहून प्रयत्नांशी प्रामाणिक राहतो. असे झाले तर मग यश मिळतेच. विद्या मिळवण्यासाठी अभ्यास, आरोग्य मिळवण्यासाठी पथ्य, न्यायासाठी निस्पृहपणा, शिस्तीसाठी कठोरपणा आवश्यक आहे. त्यासाठी आधी शिस्त हवी हे पटायला हवे. अति लाडाने बुद्धिभेद होतो. भोग टाळला तर योग जमेल. भोग म्हणजे तरी काय? आपल्याला ज्या सुखासीन गोष्टी हव्याशा वाटतात ते इंद्रियांचे लाड आणि कौतुक. शरीराला आराम हवा, जिभेला सतत चमचमीत हवं, दागिने हवे, छान छान बघायला हवं इत्यादी. दुसऱ्या अर्थी कष्ट टाळणे म्हणजे भोगच. व्यायाम नको, पथ्य नको, बंधनं नकोत, नियम नको, जबाबदारी नको वगैरे वाटणं म्हणजे उपभोगच ना. एक दिवस कामवाली आली नाही की चिडचिड, हे भोगाचे लक्षण आहे. काम आपलं आहे, जबाबदारी आपली आहे. जेव्हा आपल्याला हे समजेल तेव्हा ध्यान न लावताही ईश्वराचे सानिध्य लाभेल. बुद्धी स्थिर होईल. जनीला कुठे ध्यान माहीत होतं, तरी तिचा कृष्ण तिला भेटत होताच ना. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, हे सावतामाळ्याला कळलं होतं. ईश्वर म्हणजे आपल्यातले चैतन्य, आपल्यातला उत्साह, आपल्यातला शांतपणा, आपली संकटावर मात करणारी जिगीषू वृत्ती, आपले सकारात्मक विचार, आपली सत्सद विवेक बुद्धी, आपले तारतम्य, समोरच्या चांगलेच बघण्याचा स्वभाव, सतत आनंदी राहायची इच्छा, आपले अविरत कष्ट. मी दुसऱ्याचं केलं, आता माझं कोणीतरी करायला हवं हा विचार सोडायला हवा. करायचं आणि नदीच्या काठावर सोडायचं. राहिलं का वाहून गेलं हे बघायचं नाही. शेवटच्या क्षणापर्यंत क्रियाशील स्वावलंबी राहणं हे आपलं काम. वन्ही तो चेतवू, पिंडी ते ब्रह्मांडी. आपलं आपल्याजवळ आहे. बुद्धी आपोआप स्थिर होईल. परमात्मा सदैव जवळ आहेच. बाभ बोरकरांच्या कवितेत थोडा बदल करून म्हणूयात, कष्ट तोची देव हे ज्याला कळले हो, जीवन त्याला कळले हो. श्लोक 54. अर्जुन उवाच. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव, स्थितधिः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. शब्दार्थ. हे केशवा, जो समाधीत परमात्मा प्राप्त झालेला आहे अशा स्थिर बुद्धी पुरुषाचे लक्षण काय? तो कसा बोलतो, कसा बसतो, कसा चालतो? भावार्थ. आपल्या सर्वांना प्रश्न पडतो की आपला जन्म नक्की झाला तरी कशासाठी? आपल्या आयुष्याचा नेमका उद्देश काय? आत्म्याचा उद्धार करायचा म्हणजे काय? आध्यात्मिक प्रगती म्हणजे काय? कर्म करायचे पण फळाची अपेक्षा ठेवायची नाही, मग करायचे तरी काय? आध्यात्मिक प्रगतीचा खूप चर्चिला जाणारा टप्पा म्हणजे समाधी अवस्था. योग मार्गात ही अवस्था लाभावी म्हणून खूप प्रयत्न केले जातात.
या अवस्थेत गेल्यावर सगळे प्रश्न सुटतात, खूप आनंद होतो, ईश्वराचे अस्तित्व जाणवते, अशा अनेक खुणा सांगितल्या जातात. ही अवस्था लगेच येत नाही. सामान्य संसारी माणसाने कोणाचा आदर्श ठेवावा, गुरु करायचा, कोणाचे मार्गदर्शन घ्यायचे, मग ती व्यक्ती त्या क्षेत्रातील जाणकार हवी. अशी व्यक्ती आपण कशी ओळखावी? संत नेहमी सांगतात की गुरुही पारखून घ्यावा. नेमका हाच प्रश्न अर्जुनाला पडला आणि म्हणून त्याने केशवाला विचारले की समाधी अवस्थेपर्यंत पोचलेल्या सिद्ध व्यक्तीला ओळखावे कसे? त्याची लक्षणे काय? तो चालतो कसा, बोलतो कसा, वागतो कसा? इथून पुढच्या 18 श्लोकात कृष्णाने स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगितली आहेत. 12व्या अध्यायात ही लक्षणे आली आहेत, पण तिथे अर्जुनाचा प्रश्न वेगळा आहे, त्यामुळे तिथे दृष्टिकोन बदलतो. 17 वळसे एक गाठ, त्याप्रमाणे आदर्श माणूस कसा वागतो ते अनेकदा गीतेत सांगितलं आहे. त्यावरून आपण बोध घ्यावा, अनुकरण करावे, सारासार विचार करावा. केशव अशी हाक मारायचा उद्देश हा की त्याच्यातच तिन्ही शक्ती एकवटल्या आहेत, ब्रह्मा, विष्णू, महेश. गीतेत तिनाचे फार प्राबल्य आहे, त्याचे विस्तृत वर्णनही आले आहे. गुण 3, रज, तम, सत्व. योग 3, ज्ञान, कर्म, भक्ती. अवस्था 3, आदि, मध्य, अंत. काळ 3, भूत, भविष्य, वर्तमान. गीतेत पुरुष हा शब्द अनेकदा आला आहे. त्याचा व्यक्ती अथवा माणूस असा अर्थ आहे. पुरुष म्हणजे स्त्री पुरुष मधला पुरुष असा अर्थ नाही. आपण माणूस म्हटले तरी अनेकांना पुरुष वाटतो, मग स्त्री ही माणूसच आहे. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.